नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण शंकरपाळ्या बघणार आहोत. तर मागच्या आपण व्हिडिओमध्ये आपण चिवडा बघितला आहे, पातळ पोह्याचा चिवडा बघितला आहे आणि त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चकली बघितली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण शंकरपाळी बघणार आहोत. शंकरपाळ्या कशा करायच्या आणि त्या किती प्रमाणात घ्यायचं हे सगळं मी सांगणार आहे. आणि अशा माझ्या जर हा व्हिडिओ बघितलात आणि तुम्ही शंकरपाळ्या केलात तर या शंकरपाळ्या बिघडणारसुद्धा नाहीत आणि खूप चांगल्या खुसखुशीत होतील. तर चला तर मग आपण शंकरपाळ्या बघूयात. दिवाळीच्या वेळेस आपण शंकरपाळ्या करतो, पण आता जनरली दिवाळीच्या वेळेसच नाही पण इतर वेळेसही शंकरपाळ्या आपल्याला विकत मिळतात आणि आपण कधीही घरी पण करू शकतो. तर चला तर मग आपण अशा या शंकरपाळ्या पण बघूयात. तर आपण शंकरपाळ्या बघत आहोत, तर त्यासाठी आपण इथं एक वाटीभर म्हणजे एक बाउलभर मी पिठी साखर घेतलेली आहे. तर ती आपण एका पातेल्यात काढून घेऊया. तर इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे. आता या पातेल्यामध्ये आपण जी पिठी साखर घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेऊया. आता या जेवढी आपण पिठी साखर घेतलेली होती तेवढंच तेवढंच बाउलभर आपण पाणी घेणार आहोत. हे बघा, मी तेवढंच वाटीभर मी पाणी घेतलेलं आहे. आता आपल्याला तेल घ्यायचं आहे, पण तेल फक्त अर्धा वाटीच घ्यायचं आहे, कारण का जास्त ह्याला तेल लागत नाही. तर इथं मी अर्धा वाटी तेल घेतलेलं आहे. हे तेल आता या आपल्या पातेल्यामध्ये आपण घालून घेऊया. तर या पातेल्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. आता आपण हे गॅसवर ठेवून आपण थोडंसं साखर विरघळोस तोपर्यंत आपण हे पाणी करून घेणार आहोत. पाक म्हणू शकत नाही, पाक म्हणजे एकतारी पाक असतो, पण जेवढी आपण पिठी साखर आहे ती विरघळूस तोपर्यंत आपण त्याला गरम करून घेणार आहोत. तर मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर आपण आता इथं पाणी जसं तेल साखर विरघळूस तोपर्यंत आपण इथं फक्त हे गरम करून घेणार आहोत. तर आपलं इथं पाणी तयार आहे. साखर पूर्ण विरघळलेली आहे. आपण पूर्ण मी पाक करून घेतला नाही आहे ह्याचा. आता हे मी परातीमध्ये पाणी घालून घेते. आता यामध्ये आपल्याला बसेल तेवढा मैदा यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर हे पाणी मी परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काहीही पाणी घालायचं नाही का काही नाही घालायचं. फक्त या पाण्यामध्ये आपल्याला मैदा जेवढा बसेल तेवढा आपण यामध्ये बसून मैदा घालून आपल्याला कणिक मळून घ्यायची. आपला गोळा मळून तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, हा छानपैकी आपला गोळा मळून झालेला आहे. तर मला इथं 2 ते 2.5 बाउल मला मैदा लागला आहे. तर मी छान गोळा मळून घेतलेला आहे. आता हे 10 मिनटं आपण असंच रेस्ट करायला ठेवूया आणि मग आपण शंकरपाळ्या करून घेऊया. प्रकारे मी असे 3 गोळे करून घेतलेले आहेत. आता हे आपण लाटून घेऊयात. तर या पद्धतीनं मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपण ह्याला शंकरपाळ्याच्या चिरण्या पाडूया. म्हणजे शंकरपाळ्या करण्यासाठी आपण जसे शंकरपाळ्या करतो तसं आपण आपण ह्याला शंकरपाळ्या पण ह्याच्या पाडून घेऊया. तर या पद्धतीनं मी शंकरपाळ्या पाडून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. आता मी तेल तापत ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी मी तेल तापत ठेवलं आहे. आता आपण तेल तापलं आहे चांगलं, तर आता आपण तळून घेऊया. तर इथं मी शंकरपाळ्या सोडून घेतलेल्या आहेत. आता आपण हे छानपैकी तळून घेऊया. या शंकरपाळ्या आपण मंद आचेवरती तळून घेणार आहोत. तर आपण तळून घेत आहोत आणि छानपैकी आपले तळलेले आहेत शंकरपाळ्या, तुम्ही बघू शकता. हे बघा, जर मी सांगितलेल्या ट्रिकनं तुम्ही जर शंकरपाळ्या केल्यात तर शंकरपाळ्या कधीच बिघडत नाहीत आणि कुरकुरीत छान होतात. तर आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. बघा, तुम्ही बघू शकता.
एकदम खुटखुटीत अशी आपली शंकरपाळी झालेली आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे शंकरपाळ्या तुम्ही करून बघा. जर तुम्हाला आवडल्या तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत तुम्ही खूप छान खात राहा आणि मस्त मस्त राहत राहा.